नमस्कार मंडळी, माझं नाव आहे कल्पेश मामुंकर. तुमचं पुन्हा एकदा डॅम ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करतो. आज प्लॅन होता, आज संडे आहे. आज प्लॅन नव्हता कुठे जायचा, तर आज जाऊया जरा कुठेतरी फिरूया. इकडनं आम्ही जाणार आहोत दादरला. दादरवरनं एक आमचा बॉस भेटणार आहे, रोहित बॉस म्हणून आहे, ते भेटणार आहेत. तर तिकडनं मग त्यांच्या घरी जायचं आहे सुद्धा, त्यांच्या घरी सुद्धा बोलवलेलं आहे. तर हाचा व्लॉग बघा, नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. The highway and in the driveway is a nice range, cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you. काय आता आम्ही पोहोचलेलो अबुदयनगरला, आणि तिथं आम्हाला रोहित दादा सुद्धा भेटलेला, आणि फुल गर्दी होती ना, तर ब्लॉगकडे शूट करायला भेटला नाही. आणि बसमध्ये पण गर्दी होती जाम, आणि आता धडपडलं असं. आता मी ते काम बिन चालू आहे. हां, फुल गर्दी होती. आणि आता ह्यांच्या घरी चाललेलं आहे. दादरवरनं आम्ही आता अबुदयनगरला आलेलो आहे. सीन बघा, सीन कामाचा सीन आहे सगळा. आता गण्याच्या घरी आलेलो आम्ही, आणि इथे रोहित दादा वगैरे झोपलेला आहे. इथे सर्वात आहे, आणि इथे गण्यात आहे, आमचे अध्यक्ष. आणि आम्ही तुमचा ब्लॉगर. चला आता जाऊया, आता बंट्याकडे जायचं आहे. आता आम्ही निघालेलो आहे शॉपिंगसाठी. सोबत गाण्यात आहे, सर्वात आहे, आणि ते समोर बंट्यात आणि रोहित आहे. तर आता जाऊया शॉपिंगसाठी. आजचा ब्लॉग पूर्ण बघा, तर थोडीफार तुम्हाला माहिती पण भेटेल. मी आता काळा चौकीमध्ये आलेलो आहे. ती बिल्डिंग बघा, आजच्या गावात म्हणजे अशी एकदम राच करणं आहे बघा, एवढी मोठी आहे ती. एवढ्या मोठ्या बिल्डिंग एकदम, म्हणजे मी या बिल्डिंगमध्ये घ्यायचा विचार करतोय. जरा खाली आहे ना, कोसल्याचे चान्सेस कमी आहेत. मी जर भरोसा हवा ना, धूळ बिल आली त्या घरात. हां, इच्छा गावात. तर तिथे लालबागचा राजा बसतो ना, तिथे आलेलो आम्ही आता. बघा, तिथे लालबागचा आपला राजा बसतो इथं. इकडचं आहे मार्केट बघा. बघा, आईच्या गावात भेंडी. ज्यांना मसाला बिसाला बनवायचा त्यांनी हा इथं मिरच्या घेऊन जा. हे बघा, वन साईड सगळीकडे म्हणजे आम्ही ऑब्झर्व केलं, सगळीकडे दुकान आहेत. कुठेच दुकानं अशी नाहीत. बघा, इथं पण मिरचीची लागेल. बघा, इथे पण वन साईड करून मिरच्या. ट्रॉफी वगैरे पण बघायला आलेलो आहे. ट्रॉफी बघा, सदरे बघायला. इथे सदरे विदरे बघतायत. हल्दीला पाहिजेत ना, लग्नाला एकदम भेंडी खतरनाक तर घेतलेले आहेत हल्दीसाठी. आणि काही आता बघून खुश होणार आहे. आणि कपड्यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे, आणि इथे आम्ही आता लेझिम घ्यायला आलेलो आहोत. तर रोहित दादा, काय तुझा सदरा कसा घेतलास? एकदम भारी. हा, बोल काहीतरी. इथे हिशोब चाललाय. आता मोबाईल बंद केलाय. हा, आता लेझिम घेतो आम्ही इथे. तो आरतीला घ्यायला पाहिजे ना. हा केवढा मस्त ना, भारी वाजेल. लेझिम वगैरे घेतलेली आहे बघा, एकदम टकाटक. कसा घेशील लेझिम सोबत? अपशब्द वापरतोस काय रे? ए, अपशब्द. अनिकेतची वरात हा गाल जाऊन आला, खाल्लून टाकणार लागली. लय व्हिडिओ बनवले आता, काम कर. काय करणार, काम कर आता. भंगार कल्पेश मामुनकर. एक कपडे वाले, सदरे वाले, एवढे करते.
तुम्ही अय्या, आवाज आला. अय्या, कोंबडा ओरडला. हो तुम्ही लेझिम कसे दिले हो तुम्ही लेझिम कसे दिले हो हो मला सांगा तुम्ही लेझिम कसे दिले लेझिम एक 120. लय महाग पडता हो तुम्ही लुटायला बसला उल्हासनगरला चांगले भेटतात अच्छा अध्यक्ष साहेबनी काय घेतलंय अध्यक्ष साहेब, अध्यक्ष महोदय, हे आहे आणि ते सर्वांच्या हल्दीसाठी खास सगळे. हळदीसाठी खास सदरे आणि हे वरातीसाठी खास लेझिम लेझिम हे 24 आहे. हा ते फक्त 24 अंदाज पहिले 24 हो 48 अच्छा अच्छा 48 लेझिम आहे ते 48 पब्लिक साठी म्हणजे आणि सदरे आहेत ते फक्त 15 जणांसाठी आणि बाकीच्या हाऊस नाही त्या सदऱ्यांची त्यांना फुकटचं पाहिजे. पोरं आहेत ना, काय काय फुकटे आहेत गाईस. आणि तुमच्याकडे असले काय काय किडे काय बोलताय असे तुमच्याकडे काय काय किडे त्यांना फुकट पाहिजे. अशा फुकट्या लोकांना ना फक्त जेवण वाढायला ठेवला पाहिजे. फुकटचे प्रकार आता पोहोचलेलो गुरु स्टेशनला. मी भरपूर थंडी वाजायला लागली आहे. तर आय होप मला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.